नमस्कार मित्रांनो, तुम्ही एसटी मध्ये कंडक्टर व्हायचं स्वप्न बघताय. सरकारी नोकरी हवी, पण नेमकं काय करावं लागतं, पात्रता काय लागते, लायसन्स कुठे मिळतो आणि 2025 मध्ये कंडक्टर साठी भरती होणार आहे का, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण सर्वात पहिले जाणून घेऊ कंडक्टर म्हणजे काय. कंडक्टर म्हणजे फक्त तिकीट देणारा माणूस नाही, तर तो एसटीच्या शिस्तीचा पारेकरी असतो. प्रवाशांचं व्यवस्थापन, बस वेळा, सॉफ्टवेअर मशीनीचा वापर आणि नागरिकांशी संपर्क करणे हे सगळं हाताळत असतो. आता कंडक्टर होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे शिक्षण. आता आपण जाणून घेऊ कंडक्टर होण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता. तुम्ही किमान 10वी पास असणं गरजेचं आहे, तर काही वेळा 12वी पास उमेदवारांना वेटेज दिलं जातं. म्हणजे जर तुम्ही 10वी पास असाल तर या पदासाठी पात्र आहात. आता आपण जाणून घेऊ याची वयोमर्यादा. तुमचं वय 18 वर्षाच्या पुढं तर 38 वर्षाच्या आत पाहिजे, पण मागासवर्गीयांसाठी या वयाच्या अटीमध्ये काही सूट आहे. SC ST साठी 5 वर्ष तर OBC साठी 3 वर्ष. आता आपण जाणून घेऊ कंडक्टर लायसन्स म्हणजे काय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंडक्टर लायसन्स. बरं, हा लायसन्स मिळतो कुठून? तो मिळतो RTO म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातून. आता मी तुम्हाला सांगतो हे लायसन्स मिळवण्यासाठी काय लागतं. तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असावं, तुम्ही वैद्यकीय तपासणी पास झालेली असावी, RTO कडून घेतली जाणारी एक छोटी परीक्षा पास करावी लागते आणि थोडेफार डॉक्युमेंट जमा करावे लागतात आणि त्यानंतर थोडीफार प्रक्रिया पार पडल्यानंतर तुमच्या हातात लायसन्स येतो. आता मी तुम्हाला सांगतो काही बाकीच्या गोष्टी, जशा की मराठी भाषा, वाचन, लेखन, बोलणं आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असणं सुद्धा आवश्यक आहे. तर कोणताही गुन्हा किंवा पोलीस प्रकरण तुमच्यावर नसावं आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राचा रहिवासी असणं सुद्धा आवश्यक आहे. हे सगळं असल्याशिवाय अर्ज करू नका. केला तरी तो तुमचा अर्ज बाद केला जाईल. आता आपण जाणून घेऊ भरती प्रक्रिया. नंबर 1, अर्ज. ऑनलाईन अर्ज भरायचा असतो. नंबर 2, परीक्षा. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित. नंबर 3, कागदपत्र पडताळणी. नंबर 4, वैद्यकीय आणि शारीरिक चाचणी. आणि शेवटी मेरिट नुसार निवड. याची परीक्षा खूप अवघड नसते, पण स्पर्धा मोठी असते, म्हणून तयारी हवीच. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2025 मध्ये भरती होणार का, सगळ्यांचा हाच प्रश्न आहे. तो बरोबर मित्रांनो, हो, 2025 मध्ये मोठी भरती येण्याची शक्यता आहे, कारण 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त झाले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पद रिक्त आहेत आणि खुद एसटी महामंडळाने संकेत दिला आहे की नवीन भरती येऊ शकते. 17 जुलै ते ऑगस्ट 2025 दरम्यान भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. या विषयावर आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो जाऊन नक्की बघा. मित्रांनो, एसटी कंडक्टर ही एक सन्मानाची आणि जबाबदारीची नोकरी आहे. जर तुम्हाला सरकारी नोकरीची ओढ असेल तर ही संधी चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.